रक्षाबंधन हा सण म्हणजे बहीण भावांसाठी विशेष सण मानला जातो आणि बहीण भावांचं प्रेमाचं प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन. या निमित्ताने जर विचार केला तर आपण आहोत मनोबल या ठिकाणी, आणि मनोबल या ठिकाणी बघितलं तर शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना युवा सेना असेल, या ठिकाणी दिव्यांग बहिणींच्या माध्यमातून आपल्या हातावरती राखी बांधत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की काही दिव्यांग बहिणी आहेत ज्या आपल्या राखी बांधण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे प्रत्येक बहिणीला आठवणारा आणि आवडणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन असतो आणि आपल्या भावाच्या हातावरती ते नेहमी राखी या ठिकाणी बांधत असतात. आपण काही या दिव्यांग बहिणींशी आपण संवाद साधणार आहोत. दीदी, काय सांगणार? आज रक्षाबंधन आपण हा सण साजरा करतो आहोत. खूप महत्त्वाचा सण मानला जातो आणि बहीण भावाचा हा प्रतीक असतो. काय सांगणार? आज तुम्ही भावाला या ठिकाणी राखी बांधली आहे. बोला. आज मी माझ्या सख्या दादाला राखी तर नाही बांधू शकत आहे, पण आज मला ह्यांच्या रूपात माझे मोठे बंधू सापडले आणि खरंच अनोळखा आहे. म्हणजे मी असं कधीच अनुभवलेलं नाही आहे, फर्स्ट टाईम आहे. आणि ते आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत किंवा तुम्ही असे आलात आणि आमच्याबरोबर रक्षाबंधन हा सण साजरी केलात. खरंच खूप अनोळखा आहे आणि स्मरणात राहणारा. पण एकीकडे असं म्हटलं जातं की लाडक्या बहिणी आता सुरक्षित नाही आहेत, पण जर आज तुम्ही हा सण, आता तुम्ही 2 मिनिटापूर्वी बोललात की मी माझ्या सख्या भावाला तर राखी बांधते, पण अनोळखा भाऊ, पण तो अनोळखा भाऊ पण देखील आज तुमच्या पाठीशी उभा राहण्याचं वचन देतो आहे. हो, नक्कीच. अनोळखा भाऊ आज वचन देत आहे पाठीशी राहण्यासाठी. वेगवेगळे योजना आहेत आमच्यासाठी, हँडिकॅपसाठी पण आहेत भरपूर सारे. आणि त्या मार्गाने किंवा होईना आमच्या पाठीशी आमचे भाऊ आहेत. आणि नक्कीच दीपस्तंभामध्ये पण आमच्या पाठीशी भरपूर असे भाऊ आहेत, काउन्सलर किंवा सिनियर स्टुडंट. आनंद वाटतोय. हो, आनंद वाटतोय. निश्चितच जर बघितलं तर या ठिकाणी दिव्यांग बहिणींसोबत आपले भाऊ या ठिकाणी रक्षाबंधन साजरा करतायत. काही अजून या ठिकाणी दिव्यांग बहिणी आहेत. ताई, काय सांगणार? आज तू या ठिकाणी भावाला राखी बांधली आहे, आनंद वाटतोय? दादा, 3 वर्ष झालीत मनोबलमध्ये आहे आणि 3 वर्षातनं प्रत्येक वर्षी इथेच सेलिब्रेट होतो हा फेस्टिवल. घरी जायला मिळत नाही आणि इथल्या भावांना तर आम्ही राख्या बांधतोच, पण हा जो इनिशिएटिव्ह आज राबवला आहे ना, तर खूप म्हणजे असं भरून येतं आहे आम्हाला. म्हणजे शब्दात पण व्यक्त होऊ शकत नाही, इतकं भरून येतं आहे की आज म्हणजे एवढे मोठे दिग्गज हे आहेत आणि एवढे मोठे दिग्गज नेते आहे आणि काय म्हणतात त्याला, वायुसेना आणि युवा सेना युवा सेना, शिवसेना ह्यांचं म्हणजे ह्यांच्याकडनं जे पदाधिकारी सगळे तुम्ही आलात आणि आमच्याकडनं तुम्ही राख्या बांधून घेतल्यात आणि आमच्या आनंदात सहभागी झालात. तर असं म्हटलं जातं की प्रत्येक राखीला भावाला म्हणजे भावाकडनं वचन, म्हणजे भावानी बहिणीला वचन दिलं जातं की मी तुझी रक्षा करेन. पण मी असं म्हणेन की तिची रक्षा करा तुम्ही, तिची रक्षा न करता तिला स्वावलंबी बनवा. या सर्व भावांकडनं आज म्हणजे ज्यांनी तुझ्याकडनं राख्या बांधल्या आहेत आणि ज्या भाऊ आज तुझ्या पाठीशी उभे आहेत, रक्षा करा अशी तू मागणी करते. अजून काय अपेक्षा आहे तुला या सगळ्या भावांकडनं? म्हणजे जर का ती अशी कुठे म्हणजे काय म्हणतात त्याला, अडचणीत असेल किंवा संकटात असेल किंवा ती एखाद्या संघर्षाशी लढत असेल, तर मग तिला अजून पाठबळ द्या की अजून तिने स्ट्रॉंग बनावं. निश्चितच आपण जर बघतोय तर या ठिकाणी दिव्यांग बहिणींनी या ठिकाणी राखी बांधत असताना बहिणींच्या पाठीशी उभे राहा अशी आशा या भावांकडनं व्यक्त केलेली आहेत. तुम्ही काय सांगणार? या ठिकाणी तुम्ही अनोख्या पद्धतीने या ठिकाणी रक्षाबंधन हा सण साजरा करता आहात, काय वाटतंय? रक्षाबंधन हा पवित्र सण आम्ही अनोख्या पद्धतीने, म्हणजे आमचे जे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासोबत या कार्यक्रमाला आमचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेच्या आमच्या उपनेत्या, संघटक या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा इथं कार्यक्रम साजरा केला. आनंद वाटतोय. तुम्ही काय सांगणार? एक अनोखा कार्यक्रम आहे, भाऊक झालेले आहात, सगळ्या दिव्यांग बहिणी आपल्याला राख्या बांधतायत, तुमच्याकडनं या ठिकाणी त्या खूप मोठ्या अपेक्षा ठेवत आहेत.
आज नक्कीच शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून भूषण आणि राहुल आणि त्यांची सर्व टीम यांच्या सहकार्याने आजचा हा दीपस्तंभ इथं दिव्यांग बहिणींना राख्या बांधण्याचा हा उपक्रम हे खूपच वेगळा आगळा आणि भावनिक तऱ्हेने झालेला आहे आणि एक आनंद याचा होतो आहे की अशा बहिणींकडनं राखी बांधून आज संरक्षणाची जी त्यांची मागणी किंवा त्यांची जी इच्छा आहे नक्कीच त्याला आम्ही उतरू शकू या माध्यमातून काम माननीय या राज्याचे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं आलेलो आहोत. शिवसेना नक्कीच या धर्तीवरतीच काम करतं. लाडक्या भाऊ हा लाडक्या बहिणींचा भाऊ हा एकनाथ शिंदे साहेब आहे हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाला मी असेल, सरिताताई असेल, सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवा सेनेचे पदाधिकारी इथं उपस्थित झाले आणि त्या आनंदाचा द्विगुणिक आनंद आज मिळालेला आहे आणि नक्कीच आम्हीसुद्धा भावनिक झालेलो आहोत की ज्या माध्यमातून इथल्या अपंगत्व असलेल्या परंतु त्यांच्यामध्ये कलागुण एक एक्स्ट्रा असलेला की त्यांना विविध क्षेत्रात एक एक गुण एक्स्ट्रा आहे ज्या आपल्यासारख्याला जमू शकत नाही ती गोष्ट ते करू शकतात. हा अनुभव आज इथं आलेला आहे. आम्ही ऋणात राहू इच्छितो आणि त्यांच्या उत्तरदायीला आम्ही ज्या काही तेव्हा हाक मारतील तेव्हा आम्ही उत्तरदायी येण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू. निश्चितच जर बघितलं तर रक्षाबंधनचा सण हा मोठा पवित्र सण मानला जातो आणि या दिव्यांग बहिणींच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना युवसेनाच्या माध्यमातून या ठिकाणी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आलेला आहे. बहिणींनी राख्या बांधत असताना एक मोठी अपेक्षा आमच्या पाठीशी उभे राहावं भावांनी अशी आशा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि शिवसेनेने देखील पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की बहिणींच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू अशी आशा देखील या ठिकाणी यांनी व्यक्त केलेली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.